रामकृष्ण हरी माऊली। गजानना गुणगरा परममंगल पावना, असीव अवगी हरी दुरित तेवी दुर्वासना। नसे त्रिभुवना मध्ये तुझविने आम्हा आसरा, करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, स्वानंद सिकनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांना नमन करून आपण आजच्या या व्हिडिओला प्रारंभ करतोय। गेल्या अनेक दिवसापासून आपण या वारकरी संप्रदायातील सर्वोच्च असणारे संत माऊली ज्ञानोबाराय यांच्या चरित्रावर बोलण्याचा प्रयत्न केला आणि माऊलीच्या समाधीपर्यंतचे सगळे भाग आपण माऊलीचं चरित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून बघितलं। आता आज आपल्याला एका दुसऱ्या संतांच्या चरित्रावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तसं पाहिलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमीच आहे। माऊली ज्ञानोबारायपासून ते जगद्गुरु तुकोबारायपर्यंत किंवा अगदी अलीकडच्या काळात जे संत झावले अवलिया सद्गुरु गजानन महाराज त्या संतापर्यंत सगळ्यांची पद सगळ्यांची पाय या भूमीला पवित्र करून गेली। पण विचार जर केला तर जास्तीत जास्त संत हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेले, जे ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपान काका असतील, मुक्ताबाई असतील, ही संत परंपरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली। पण विदर्भ खऱ्या अर्थानं पावन झाला माघ वद्य सप्तमीच्या दिवशी सद्गुरु गजानन महाराज शेगावात प्रगट झाले। महाराजांचा जन्म सांगता येत नाही म्हणून आपण महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो आणि त्या सद्गुरु गजानन महाराजांचं चरित्र आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं। सद्गुरु गजानन महाराजांवर निष्ठा ठेवणारी आज महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर किंबहुना भारताच्या बाहेरही अनेक भक्त परिवार त्यांचा मोठा आहे। महाराजांवर अनेक लोकांची श्रद्धा आहे। आजही अनेक लोकांना महाराजांच्या शक्तीचा अनुभव आलेला आहे। त्यामुळे महाराजांवर अनेक लोक त्या ठिकाणी भाव ठेवतात, भक्ती ठेवतात आणि सद्गुरु गजानन महाराजांचा जो कारभार आहे किंबहुना मंदिराचा जो कारभार आहे तो संबंध महाराष्ट्र पाहतो, किंबहुना संबंध भारत पाहतो। सगळ्या जगात महाराजांच्या मंदिराची आणि मंदिरातील नियोजनाची सगळ्यांना त्याचा परिचय आहे। सद्गुरु गजानन महाराज मंदिर खऱ्या अर्थानं आता दोनच गोष्टीवर चालतं, एक स्वच्छता आणि दुसरी शांतता। दोन्ही गोष्टी कटाक्षानं त्या मंदिरामध्ये पाळल्या जातात आणि म्हणून जगभर मंदिर महाराजांचं प्रसिद्ध झालं। त्या सद्गुरु गजानन महाराजांच्या चरित्रावर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकायचा आहे। वराड प्रांतात असणारं शेगाव, त्या शेगावाला आज आपण ओळखतो ते सद्गुरु गजानन महाराजांमुळे, नाहीतर त्या गावाला कोणी ओळखलं नसतं। तसंही आपण शेगावच्या जवळपास असणारी गावं आपल्याला त्या गावांची नावही माहित नाही, पण आपण शेगावाला ओळखतो। त्याचं कारण महाराज तिथं राहिले, महाराजांनी तिथं लीला केल्या, महाराजांनी तिथं वास्तव्य केलं। तसं महाराजांचं प्रेम सगळ्या वराडावर आहे, पण शेगावर विशेष, म्हणून महाराज तिथं राहतात, महाराज तिथं लीला करतात। महाराजांचं चरित्र 21 अध्यायामध्ये ज्यांनी ओवीबद्ध केलं त्यांचं नाव आहे दास गणू महाराज। आपण चरित्राला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार बघू। ते दास गणू महाराज एक मोठे कवी आहेत, एक मोठे संत आहेत, एक मोठे कीर्तनकार आहेत। अनेक प्रकारच्या ग्रंथाचं वाचन त्यांचं आहे, म्हणून दास गणू महाराजांनी अनेक संतांची चरित्र लिहिली। त्यात दोन संत महत्वाचे, सद्गुरु गजानन महाराज आणि शिर्डीचे संत साईबाबा, दोघांची चरित्र महाराजांनी। असं म्हणतात की दास गणू महाराज पोलीस खात्यात काम करायला होते, पण नोकरी करून ही परमार्थाची आवड, परमार्थाची ओढ, म्हणून त्यांनी अनेक संतांची चरित्र लिहिली, अनेक प्रकारचं वाङ्मय त्यांनी रचलेलं। खऱ्या अर्थाने एक फिलोसॉफर, दार्शनिक, तत्ववेता किंबहुना
शब्द प्रभू दासगणू महाराजांना म्हणता येईल. समय सूचकता हा परिपूर्ण गुण दासगणू महाराजांकडून. काहीच लोक तुम्हाला पाहायला मिळतात ज्याच्याकडे समय सूचकता असते. वारकरी संप्रदायामध्ये समय सूचकता नावाचा गुण एका कीर्तनकाराकडून होता, ज्यांचे कीर्तन मी एकदा ऐकलं, जगन्नाथ अण्णा पवार. त्याच्यानंतरही काही असतील पण मी त्यांचं कीर्तन ऐकलं नाही. पण त्यांच्याकडे तो गुण होता, समय सूचकता. तसे दासगणू महाराज सगळ्या गोष्टीने परिपूर्ण होते. शब्दप्रभू त्यांना म्हणता येईल. काय शब्दाची रचना ते सद्गुरू गजानन महाराजांच्या पोथीमध्ये करतात. वा, संतांचं चरित्र, संतांचं जीवन, संतांचं वागणं हे सांगत असताना त्यांनी संताबद्दल जे उद्गार काढले आणि ज्या शब्दाची रचना केली ते शब्द फार अनमोल. ते म्हणतात, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. दासगणू महाराजांचे शब्द आहेत. संत हेच सन्निधीची प्रत्यक्ष मूर्ती होय साची, संत भव्य कल्याणाची पेट आहे बुद्ध. किंवा पुढे ते म्हणतात, ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे. काय शब्दाचं योजन. ते म्हणतात की ईश्वरापर्यंत नेणारे संत आहेत. जीव आणि देव याच्या मधला जो दुवा आहे तो मधला दुवा संत आहेत. जीवाला देवापर्यंत पोहोचवणारे संत आहेत. जीवानं जर संताचा हात त्या ठिकाणी धरला तर ते संत संकट रहित करून भागलिया मज वाहती कडी. तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे की संत आपल्या खांद्यावर घेऊन भक्ताला देवापर्यंत पोहोचवत असतात. संत दुवा आहेत, जीव आणि देव याच्या मधला. म्हणून दासगणू महाराज म्हणतात की संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांत. जो संताच्या चरणी भाव ठेवतो, भक्ती ठेवतो, भगवंत त्याचा त्या ठिकाणी ऋणी होतो. असे दासगणू महाराज महान कवी. त्या दासगणू महाराजांनी 21 चरित्रामध्ये 21 अध्यायामध्ये महाराजांचं चरित्र ओळीबद्ध केलेलं आहे. आणि त्या दासगणू महाराजांनी हे चरित्र अतिशय सोप्या आणि साध्या शब्दामध्ये, समजेल अशा शब्दामध्ये ते चरित्र त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता महाराजांच्या संदर्भाने एक शब्द वापरला जातो कारण नेहमी महाराजांना संत तर म्हणतात पण अजून एक शब्द वापरला जातो, अवलिया. आता या अवलिया शब्दाचा काय अर्थ आहे? माझ्या वाचण्यामध्ये या शब्दाचे 2 अर्थ आलेले आहेत. एक ऐकण्यामध्ये आला, एक वाचण्यामध्ये आला. अवलिया या शब्दाचा सरळ अर्थ जर पाहिला तर त्या शब्दाचा सरळ अर्थ आहे स्वच्छंदी, म्हणजे मनात येईल ते करणारा, त्याला अवलिया म्हणतात, असा सरळ अर्थ आहे. आणि सद्गुरू गजानन महाराजांचं चरित्र जर तुम्ही पाहिलं तर महाराज मनात येईल तसं वागायचे. कधी ते पंचपक्वानाचं ताट बाजूला सारून उष्ट्या पत्रावळ्यावर अन्न ग्रहण करताना दिसायचे. स्वच्छ पाणी बाजूला सारून नाण्यातलं गढूळ पाणी पिताना दिसायचे. कुठंही पाणी प्यायचे. कधी कधी दिवसभर एका जाग्यातून उठायचे नाही आणि कधी कधी एका जागी बसायचे नाही. कधी एकाच घरात बसायचे, कधी दिवसभर भ्रमण करत राहायचे. जगाच्या विपरीत त्यांचं वागणं, म्हणूनच कदाचित त्यांना लोक अवलिया म्हणायचे. पण हा झाला व्यावहारिक अर्थ. हा व्यावहारिक अर्थ झाला. पण एक परमार्थिक अर्थ आहे. परमार्थाच्या दृष्टीनं अवलिया कोणाला म्हणतात? परमार्थाच्या दृष्टीनं अवलिया शब्दाचा सरळ अर्थ आहे योगभ्रष्ट पुरुष. त्याला अवलिया म्हणता येईल. म्हणजे जो आता करताना काही दिसत नाही पण त्यानं अगोदर सगळं केलेलं आहे. तप साधना आणि ज्याच्या जोरावर अनेक प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त केल्या, संतत्व प्राप्त केलं, त्याला अवलिया म्हणता येईल. ज्याचं वागणं जगाच्या विपरीत जरी दिसत असलं तरी सुद्धा त्याचं आचरण हीच जगात नीती आहे, हाच जगात धर्म आहे. अकर्तव्य नीत होय त्यासी, असं तुकोबारा म्हणतात. विष ते अमृत, आगाध ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी.
म्हणून महाराजांना अवलिया म्हणायचे. माघ वद्य सप्तमीचा दिवस आहे आणि त्या सप्तमीच्या दिवशी त्या वराड प्रांतात महाराज प्रगट झालेले. देवदास नावाचा माणूस, त्याच्या मुलाची ऋतुशांती आणि त्या ऋतुशांतीच्या निमित्त सगळ्या शेगावाला आमंत्रण दिल्या गेलेलं आहे. फार मोठी पंगत बसलेली. लोक जेवण करण्यासाठी येत आहेत आणि जेवण संपल्याच्या नंतर उष्ट्या झालेल्या ज्या पत्रावळ्या आहेत ते पत्रावळ्या गुंडाळून एका वृक्षाखाली बाजूला त्या ठिकाणी फेकून देण्याचा कार्यक्रम चालू आहे. लोक फेकून देत आहेत आणि त्याच उष्ट्या पत्रावळीवर महाराजांचं पहिल्यांदा दर्शन घडलेलं आहे. महाराज त्या उष्ट्या पत्रावळीवर असलेला एक ना एक अन्नाचा कण वेचून वेचून खातायत. जणू महाराजांना संदेश द्यायचा की अन्नाचं महत्व काय आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे महाराज आचरणातून, कृतीतून जगाला सांगतात. कृतीतून जगाला सांगतात. म्हणून महाराजांचं दर्शन पहिल्यांदा तिथं घडलेलं आहे. आज आपण जर पाहिलं तर या देशामध्ये कितीतरी अन्न वाया जातं, कितीतरी लोक उपाशी राहतात आणि कितीतरी लोकांचं अन्न वाया जातं. 5,000 लोकांचं गाव जर असलं लोकसंख्येचं 5,000, तर त्या गावात 10,000 लोकांना पुरल एवढा स्वयंपाक करावा लागतो. मग 5,000 शिल्लक कशासाठी? तो 5,000 वाया जातो. माणसाचे जेवणाच्या बाबतीत, भोजनाच्या बाबतीत एवढे सूत्र बिघडले की त्याला ताटात किती अन्न घ्यावं हेही कळत नाही. संत म्हणतात की माणसाला कुठं खावं हेही कळत नाही, किती खावं हेही कळत नाही आणि काय खावं हे तर अजिबात कळत नाही. असं मी म्हणत नाही, संत म्हणतात. म्हणून लाखांना हॉस्पिटल, करोडो डॉक्टर आणि अब्जोवधी रुपये खर्च होतात दरवर्षी या देशात बिमारीवर. माणसानं आहारात असा बदल करून टाकला की बिमारी हातात लागतच नाही. दरवर्षी नवीन बिमाऱ्या पैदा होत आहेत. त्याचं कारण माणसानं अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी अनेक प्रकारचा आहार कसा खावा, कुठं खावा, किती खावा याचं नियोजन त्याला नाही. आणि कदाचित ही जी अन्न वाया घालण्याची प्रक्रिया ही कमी व्हावी म्हणूनच सद्गुरू गजानन महाराजांनी तेव्हाच जगाला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असा संदेश दिला. अन्न वाया घालणं म्हणजे ब्रह्माचा अपमान हे तर आहेच, पण अजूनही अनेक लोकांचा दोष आपल्याला लागतो. कोणाचा दोष लागतो? मी उदाहरण तुम्हाला सांगतो. 3 मित्र होते पहा, 3 मित्र दररोज शाळेमध्ये जायचे, जीवलग असे मित्र होते, सोबतच जेवण करायचे. दुपारची सुट्टी झाली, तिघांनी आपले 3 डबे उघडले आणि त्यातले 2 जे मित्र होते ते 2 मित्र दररोज त्या डब्यातलं अन्न वाया घालायचे. सगळं अन्न खायचे नाही, फेकून द्यायचे. पण एक जो मित्र होता तो एक मित्र दररोज ते अन्न ग्रहण करायचा आणि चाटून पुसून तो डब्बा खायचा, पूर्ण संपवायचा. असं अनेक दिवस झाले. एक दिवस त्या 2 मित्रांनं त्या एका मित्राला विचारलं की बाबा, आम्ही तुला दररोज पाहतो की दररोज तू अन्नातला एक कणही वाया घालत नाही, चाटून पुसून सगळा डब्बा साफ करतो. काय कारण? का तुझ्या घरी अन्नाची कमतरता आहे? तो मित्र त्या ठिकाणी म्हणतो की माझ्या घरी अन्नाची कमतरता नाही, पण जर मी हे अन्न वाया घातलं तर हा त्याचा अपमान आहे. ज्यानं हे अन्न त्याच्या शेतीत रात्रंदिवस कष्ट करून पिकवलं त्या शेतकऱ्याचा अपमान आहे, त्याचा दोष मला लागत. तो मुलगा म्हणतो जर मी हे अन्न वाया घातलं तर रात्रंदिवस कष्ट करून आमच्या कुटुंबाच्या ताटामध्ये अन्न येण्यासाठी जो माझा बाप रात्रंदिवस कष्ट करतो त्याचा तो अपमान आहे, म्हणून मी अन्न वाया घालत नाही. मी हे जर अन्न वाया घातलं तर एवढा त्रास सहन करून आगीच्या जवळ बसून कष्ट करून अत्यंत प्रेमानं माझी आई माझ्यासाठी हा स्वयंपाक बनवते. जर हे वाया घातलं तर तो माझ्या आईचा अपमान आहे, तिने केलेल्या कष्टाचा अपमान आहे. आणि हे जर अन्न मी वाया घातलं तर या तिघांचेही दोष मला लागतील, म्हणून मी हे अन्न वाया घालत. अन्न वाया घालणं फक्त ब्रह्माचाच दोष आहे असं नाही. या शेतीत ते अन्न पिकतं त्या शेतकऱ्याचाही अपमान आहे. जो माणूस आपल्यासाठी रात्रंदिवस ते अन्न जमा करण्यासाठी कष्ट करतो त्याचाही अपमान आहे. आणि त्या आईचाही अपमान आहे जे आपल्याला प्रेमानं ते अन्न वाढते, बनवते, तिचाही अपमान. म्हणून शास्त्र अन्न वाया घालायला सांगत नाही. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं सांगितलं.
महाराजांचं पहिलं दर्शन झालं, उष्ट्या पत्रावळीवर अन्न एक ना एक कण वेचून महाराज खातायत. आणि शास्त्र सांगते की ज्याला श्रीमंत व्हायचं त्यानं कधीही अन्नाचा कण वाया घातला नाही पाहिजे. शास्त्र सांगते की ज्याला ज्ञान कमवायचं त्याने एक क्षण वाया घालू नये, आणि ज्याला श्रीमंत व्हायचं त्यानं एक कणही वाया घालू नये. क्षणस्त्यागे कुतो विद्या कणस्त्यागे कुतो धनम असं म्हटलेलं आहे. क्षणस्य कणशैव विद्यामार्थच साधयेत, क्षणस्त्यागे कुतो विद्या कणस्त्यागे कुतो धनम असा श्लोक आहे शास्त्राचा. त्यामुळे एक कणही त्या ठिकाणी वाया घालू नये. आणि त्या शीतव्यस्ताने महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत. अंगामध्ये एक बंडी हे मळालेली फाटलेली, हातामध्ये चिलीम हे कच्ची, आणि पाणी पिण्यासाठी एक भोपळा आहे. महाराजांकडे पाहिल्याच्या नंतर महाराजांचं शरीर असं आहे जसं सकाळी निघालेला सूर्य आपल्या तेजानं आपल्या प्रकाशानं सगळ्या जमिनीवरचा अंधकार या भूमीवरचा अंधकार नाहीसा करतो. तसं महाराजांच्या शरीराकडे पाहिल्याच्या नंतर अंतःकरणात असणारा सात्विक वृत्तीचा सूर्य प्रगटायचा आणि पापाचा अंधकार नाहीसा व्हायचा. असं महाराजांचं शरीर होतं, अशी महाराजांची कांती होती. आणि महाराज पहिल्यांदा दृष्टीस पडले बंकटलाल आणि दामोदर या दोघांनी महाराजांना पहिल्यांदा पाहिलं. तसं त्या वाटेवर जाणारे अनेक लोक होते, अनेक लोकांनी महाराजांना पाहिलं होतं. पण संतांना पाहणं आणि संतांना ओळखणं यामध्ये फार फरक आहे. बंकटलाल आणि दामोदर हे दोघं भाग्यवान पुरुष. त्या भाग्यवान पुरुषानं दोघांनाही त्या सद्गुरु गजानन महाराजांना पाहिलं आणि दोघंही महाराजांच्या जवळ आले. संताला संत भेटणं आणि संत ओळखणं याच्यामध्ये फरक आहे. वास्तविक संत भेटायलाच पुण्यही लागते. तुकोबाराय म्हणतात ना, बहु अवघड आहे संत भेटी. भेटायला संत काय लागतात, कारण काही भेटल, संत भेटणं काय सांगितलं शास्त्रानं, दुर्लभ. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने असा श्लोक सांगितलेला आहे. की प्रत्येक शिंपल्यामध्ये जसा माणिक नाही, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये जसा मोती नाही, प्रत्येक जंगलामध्ये जसं ओरिजिनल चंदनाचं झाड नाही, तसं प्रत्येक ज्ञान सांगणारा किंवा प्रत्येक भगव वस्त्र धारण करणारा साधू असेलच सांगता येत नाही. म्हणून साधवो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने असं म्हटलेलं. सद्गुरु गजानन महाराज बंकटलाल आणि दामोदर यांना दिसतात, पण त्यांना मी भाग्यवान याच्यासाठी म्हटलं की त्यांना दिसतातही आणि महाराजांना ते पाहता क्षणी ओळखतातही की हा साधा योगी नाही, साधा महात्मा नाही. दोघं त्या ठिकाणी गप्पा करतात की हा जो दिसणारा पुरुष हा साधारण असला पाहिजे, हा कोणीतरी योगी असला पाहिजे. दोघंही त्या वृक्षाखाली येतात आणि बंकटलाल मोठ्या विनयानं नम्रतेनं महाराजांच्या समोर हात जोडून उभा राहतो आणि महाराजांना म्हणतो की अहो महाराज, जर तुम्हाला अन्नच त्या ठिकाणी खायची इच्छा असली, अन्न जर ग्रहण करायचं असलं तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या अन्नाची व्यवस्था करून देतो, भोजनाची व्यवस्था करून देतो. महाराजांना त्यांनी विचारलं तुम्हाला भोजन त्या ठिकाणी आणायचं, पण महाराज काही बोलले नाही. महाराजांनी फक्त मान हलवलं आणि बंकटलाल देवीदासाकडे गेला, ज्याच्या मुलाची ऋतुशांती आहे आणि त्याच्या निमित्त भोजन दिलेलं आहे. त्या ऋतुशांती त्या देवीदासाकडे गेला आणि देवीदासाला सांगितलं की अरे, तुझ्या दारामध्ये एक याचक बसलेला आहे, जो उष्ट्या पत्रावळीचं अन्न ग्रहण करतोय. एखादं ताट त्याला त्या ठिकाणी नेऊन दे पंचपक्वानाचं. आणि देवीदासही त्या ठिकाणी पारमार्थिक माणूस होता, सात्विक माणूस होता. त्याला माहित होतं की दारी आलेला याचक जर रिकाम्या हातानं माघारी गेला तर तो तसा जात नाही, तो तसा जात नाही, आपल्या संचितातलं पुण्य घेऊन जात असतो. माऊली बोलते, विमुख गेली या अतिथी नेई सुकृताची संपत्ती. तसा जात नाही, तो आपल्या संचितातलं पुण्य घेऊन जात असतो. आणि हे देवदासाला माहित होतं. त्यानं पंचपक्वानाचं ताट भरलं आणि पंचपक्वानाचं ताट भरून तो महाराजाकडे आला. महाराजाकडे ते पंचपक्वानाचं ताट ठेवून महाराजांना सांगितलं की महाराज, अहो ते उष्ट अन्न खाऊ नका, हे धरा पंचपक्वानाचं ताट, याच्यावरचं अन्न ग्रहण करा. महाराजांनी ते ताट पंचपक्वानाच्या हातामध्ये घेतलं आणि सगळे पदार्थ एकत्र केले.
खारट, तिखट, गोड, आंबट सगळं एकत्र केलं आणि महाराज मोठ्या आनंदानं खाऊ लागले. ही सगळी कृती बंकटलाल आणि दामोदर त्या ठिकाणी पाहू लागले आणि त्यांनी ओळखलं की हा सामान्य नाही, याच्या अंतःकरणात संतत्व आहे, याच्यामध्ये कुठलाही भेद राहिला नाही, कुठलाही भेद त्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि त्यांनी ओळखलं की हा मोठा त्या ठिकाणी योगी असला पाहिजे. कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही जमीन एवढी तप्त झाली आहे, एवढा उन्हाळा त्या ठिकाणी तपतोय, भागभूमीचा तप्त झाला, सूर्य माध्यानी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरही आश्रय आला, जाऊनी बैसले वृक्षावळी. दासगुरु महाराज वर्णन करतात की एवढा सूर्यनारायण आग ओकतोय की या उन्हामध्ये 2 मिनिटंही उभं राहता येत नाही. पाखरही वृक्ष सोडून बाजूला निघत नाही, सावलीत बसतायत. आणि एवढ्या उन्हामध्ये हा महात्मा मात्र आनंदाने, एवढ्या आनंदाने हे भोजन ग्रहण करतोय, एवढ्या वेळचा या ठिकाणी बसलेला आहे. हा साधारण असला पाहिजे, योगी असला पाहिजे. महाराजांनी ते अन्न ग्रहण केलं आणि दामोदर महाराजांना विचारतो की महाराज, तुमच्या तांब्यामध्ये पाणी दिसत नाही, तुमची इच्छा असेल, तुमची मर्जी असेल, तुमची आज्ञा असेल तर मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. महाराजांनी सांगितलं की बाबा, तुझी जर इच्छा असेल, तुझी मर्जी असेल तर घेऊन ये. आणि दामोदर पाणी आणण्यासाठी गेला, पण तेवढ्यात महाराज उठले आणि जवळच असणारा जो ओढा आहे, नाला आहे, किंबहुना याच्यात हाळ सांगितलेली, हाळ होती निर्धारित, त्या हाळावर जाऊन जिथं जनावर पाणी प्यायची, गुरढोर पाणी प्यायची, तिथं महाराजांनी पाणी त्या ठिकाणी ग्रहण केलं. दामोदर आवाज द्यायला लागला की अहो महाराज, ते पाणी पिऊ नका, ते पाणी अस्वच्छ आहे, जनावरांना ते खराब करून टाकलेलं आहे, ते पाणी पिऊ नका. हे बघा, मी तुमच्यासाठी थंडगार आणि मधुर चविष्ट पाणी आणलेलं आहे. पण महाराजांनी पाणी ते ग्रहण केलं. महाराजांनी दामोदराला सांगितलं की बाबा, हा तुझ्यासाठी व्यवहारातला भेद असेल, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी निर्मळ, गोड, थंड, शीत असा कुठलाही भेद राहिला नाही. आणि महाराजांनी ती पाणी ग्रहण केलं. पण नंतर लक्षात जेव्हा आलं दामोदराच्या आणि बंकटलालाच्या की हा योगी असला पाहिजे, त्यांनी श्रद्धा त्यांच्या अंतःकरणात त्यांच्या चरणावर ठेवण्याच्या अगोदर महाराज मात्र तिथून पलायन करतात, वायूच्या दिशेने निघून जातात. आणि इथं पहिला अध्याय संपतो, दुसऱ्या अध्यायाला आता सुरुवात होते. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात की बंकटलाल महाराजांना पाहिल्यापासून त्याची स्थिती आता मात्र थोडी वेगळी झालेली, विचित्र झालेली. जशी कळपातून वासरू जर हरपलं तर ते वासरू जसं आपल्या गाईला शोधतं, आपल्या आईला शोधतं, ते जसं बेचैन होतं, त्याला आई दिसल्याशिवाय चैन जशी पडत नाही, तशी बंकटलालाची स्थिती झाली. समर्थांना जेव्हापासून बंकटलालानं पाहिलं तेव्हापासून बंकटलाला 1 मिनिटही करमत नव्हतं. सारखी आठवण संताची त्या ठिकाणी समर्थाची येत होती. आणि जो संताची सारखी आठवण करतो संत, त्यालाच देव, त्यालाच त्या ठिकाणी पावन होत असतात, त्यालाच पावत असतात असं म्हणतात. आणि रात्रंदिवस तो बंकटलाल समर्थाची आठवण करू लागला. आणि एक दिवस त्या बंकटलालाचा जो पिता आहे, बंकटलालाचे जे वडील आहेत भवानीराम, त्यांनी बंकटलालाला त्या ठिकाणी विचारलं की बाबा, बरेच दिवसापासून मी तुझा व्यवहार पाहतो, तुझ्या अंतःकरणात काहीतरी चिंता मला वाटते, तुझ्या मनात काहीतरी चिंता आहे, पण तू मला सांगत नाही. अरे मी तुझा वडील, हे तुझा बाप, तुझं काही दुखतंय का, तुला काही ताप आला का, काही आजार झाला का, काय जी ती गोष्ट आहे ती तू मला त्या ठिकाणी सांग. मी तुझा वडील, हे बापापासून कुठलीही गोष्ट लपवू नाही. भवानी रामानं त्या ठिकाणी बंकटलालाला विचारलं. भवानी राम म्हणतो की बाबा, अरे तू माझा एकुलता एक मुलगा आहेस, आपल्या घरी कशाचीही कमतरता नाही, आणि मागितलं ते मी तुला देऊ शकतो. आतापर्यंत तू केलेले सगळे लळे मी पुरवले, सगळ्या इच्छा पुरवल्या, पण तू एवढा अप्रसन्न का दिसतो, काय कारण, काय चिंता तुझ्या अंतःकरणामध्ये. पण बंकटलाल काही सांगत नाही.
बंकटलाल तेवढी वेळ त्या ठिकाणी मारून देतो आणि नंतर पुढं असं म्हणतात की तो बंकटलाल रामाजी पंत देशमुख जे त्याच्या शेजारी जमीदार आहेत पण सात्विक वृत्ती आहे त्यांची, वृद्ध झालेली आहेत, ते म्हातारे झालेले, त्यांना सगळा वृत्तांत महाराजांचा सांगतो की असा असा योगी या दिवशी या वृक्षाखाली आम्ही बघितला, असा असा त्याचा व्यवहार होता. आणि हा सगळा वृत्तांत सांगितल्याच्या नंतर ते सात्विक असणारे रामाजी पंत आपल्या अनुभवाच्या जोरावर ओळखतात की हा निश्चित महान एखादा योगी असला पाहिजे. आणि बंकटलालाला म्हणतात की अरे बाबा तुझं भाग्य की तू त्या योग्याला बघितलं, जर परत कधी तो योगी तुला दिसला तर मलाही त्याचं दर्शन दे, मलाही त्याचं दर्शन त्या ठिकाणी करू दे, मलाही दर्शनासाठी ने. असं त्या ठिकाणी तो रामाजी पंत त्या ठिकाणी म्हटला. असे 4-5 दिवस निघून गेले, बंकटलालाला का चीन पडे नाही. पण एक दिवस बंकटलालाचं भाग्य परत उजळलं. एक फार मोठे सुप्रसिद्ध कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर शेगावात दाखल झाले कीर्तन करण्यासाठी. फार प्रसिद्ध कीर्तनकार होते, त्यांची वाणी गंगेसारखी सतत वाहणारी होती. आणि त्या गोविंदबुवांचा लौकिक सगळ्या वराड प्रांतात होता. ज्यांना ज्यांना कळालं की गोविंदबुवा शेगावामध्ये दाखल झालेले कीर्तन करण्यासाठी, त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी होऊ लागली. अनेक प्रकारचे लोक गोविंदबुवाचं कीर्तन श्रवण करण्यासाठी येऊ लागले. आणि बंकटलालाला जेव्हा कळालं की गोविंदबुवाचं कीर्तन आहे आपल्या भगवान शंकराच्या मंदिरात, गोविंदबुवाच्या कीर्तनासाठी बंकटलालाही चालला. पण समर्थाची आठवण मात्र अंतःकरणामध्ये, रस्त्यामध्ये पितांबर नावाचा शिंपी भेटलेला आहे. त्यांना घेऊन दोघंही त्या ठिकाणी चालले. त्या पितांबर शिंप्याला सगळा वृत्तांत महाराजाचा बंकटलाला रस्त्यानं सांगून दिला आणि सरळ दोघं कीर्तनाला आले. पण कीर्तनाला जाण्याच्या अगोदर त्या मंदिराच्या मागं त्यांनी पाहिलं समर्थ बसलेले. आणि समर्थ जसे त्या ठिकाणी पाहिले, बंकटलालाने पितांबराला सांगितलं की पितांबर, मी तुला जो योगी त्या ठिकाणी सांगितला तो हाच योगी आहे. आणि दोघंही धावत समर्थाकडे गेले. मग कशाचं कीर्तन? मग कशाचं कीर्तन? जसं स्वाती नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचा थेंब चातकाला आनंद देतो, स्वाती नक्षत्रामध्ये येणारे ढग जसे मोराला आनंद देतात, तसा समर्थांना पाहून बंकटलाला आनंद वाटला. एखाद्या कुटपण माणसाला, एखाद्या कंजूस माणसाला जर द्रव्याचा हंडा दिसला, धनाचा हंडा दिसला, त्याला जसा आनंद वाटतो तसा आनंद बंकटलालाला वाटला. आणि तो समर्थाकडे गेला, हात जोडले आणि विचारलं की महाराज, अहो किती दिवसापासून मी तुम्हाला शोधतोय, रात्र दिवस तुमची आठवण करतोय, कुठे गेलता तुम्ही? महाराजांनी विचारलं. महाराज काही बोलत नाही. परत त्या ठिकाणी विचारलं की महाराज, जर तुमची काही इच्छा असली तर तुम्हाला भोजनासाठी काही आणून देऊ, तुम्हाला जेवण करायचं? बंकटलालाने विचारलं. महाराजांनी सांगितलं की बाबा, तुला जर काही आणायची इच्छा आहे तर या माळणीच्या सदनातून झुणका भाकरी घेऊन ये, महाराजांनी सांगितलं. आणि ती आज्ञा शीर्षा वंद्य मानून मोठ्या आनंदानं बंकटलाल धावत धावत माळणीच्या सदनात गेला, झुणका भाकर घेऊन आला आणि महाराजांच्या हातावरती भाकरी ठेवली. महाराज झुणका भाकर आनंदानं त्या ठिकाणी ग्रहण करतायत. तेवढ्यात महाराजांनी पितांबराला आज्ञा दिली, सांगितलं की बाबा जाय, थोडस त्या ओढ्यातून पाणी घेऊन ये. तांब्या त्याच्या हातामध्ये दिला. तांब्या त्यानं त्या पितांबराने घेतला आणि सांगितलं की महाराज, तुमची आज्ञा असेल तर मी पाणी दुसरीकडून आणतो, कारण ज्या ओढ्यातून पाणी आणायला तुम्ही सांगताय त्या ओढ्यात पाणी नाही. उन्हाळा तपतोय, पाणी त्यातलं अल्प आहे, कमी आहे, पाणी त्याचं संपलेलं आहे. कुठंही तांब्या बुडलं एवढं पाणी नाही, त्यामुळे मी दुसरीकडून कुठून तरी घेऊन येतो. महाराजांनी सांगितलं की बाबा नाही, दुसरीकडून कुठून आणू नको, पाणी आणायचं असेल तर तिथूनच पाणी आण. लक्षात ठेव, ओंजळीनं पाणी भरायचं नाही, ओंजळीनं भरायचं नाही, डायरेक्ट तांब्या बुडव, अशी आज्ञा महाराजांनी त्या पितांबराला दिली. पितांबर निघालेला आहे तांब्या घेऊन, समर्थाची आज्ञा शीर्षा वंद्य मानून निघाला. आणि आल्याच्या नंतर त्यानं ओढ्यात पाहिलं, कुठेही तांब्या भरल बुडल एवढं पाणी नाही. पण आता समर्थाची आज्ञा ही काही करता येत नाही. समर्थाचं नामस्मरण करत करत त्यानं तांब्या त्या ओढ्यामध्ये बुडवला. आणि आश्चर्य, जिथं जिथं
तो तांब्या बुडवला, तिथं तिथं मोठं खळगं पडलं आणि घाण असणारं पाणी, जे पाणी जनावर प्यायचे, अस्वच्छ असणारं पाणी ते स्फटिकासारखं स्वच्छ झालं, थंडगार झालं आणि त्यानं ओळखलं की हा समर्थाचा महिमा आहे, हा योग्याचा महिमा आहे. थंडगार पाणी घेऊन, स्वच्छ स्फटिकासारखं पाणी घेऊन पितांबर महाराजांसमोर आला. महाराजांनी ते पाणी ग्रहण केलं आणि ग्रहण केल्याच्या नंतर बंकटलालला म्हटलं की अरे बाबा, का माळणीच्या झुणका भाकरीवरच आमचं समाधान करतो, सुपारी दे. महाराजांनी बंकटलालाला त्या ठिकाणी म्हटलं. बंकटलालाला आनंद वाटला की साधून आपल्याला काहीतरी मागितलं, जवळच मागितलं म्हणजे काहीतरी जवळचं आपल्याला समजलं. आणि बंकटलालाने आपल्या खिशातली सुपारी काढली. त्याचबरोबर आता तो बंकटलाल व्यापारी, त्यानं 2 पैसेही आपल्या त्या सुपारी बरोबर महाराजांच्या हातावर ठेवले. महाराजांनी ते 2 पैसे पाहिले. महाराज हसले आणि म्हटले की अरे बाबा, याची मला गरज नाही, याची गरज तुम्हाला व्यवहारामध्ये, मला याची आवश्यकता नाही. महाराजांनी ते पैसे जसेच्या तसे बंकटलालला परत त्या ठिकाणी देऊन टाकले आणि सांगितलं की बाबा जा, सुंदर कीर्तन चालू आहे, गोविंदभावाचं कीर्तन ऐकण्यासाठी आतमध्ये जा, मी इथूनच कीर्तन श्रवण करतो. आणि महाराज तिथंच बसले. दोघंही आत कीर्तन श्रवण करण्यासाठी दोघंही बंकटलाल आणि पितांबर गेलेले. सुंदर असं कीर्तन चालू आहे. भागवतातील 11व्या स्कंदातला श्लोक आणि त्या श्लोकाचा पूर्वार्ध विशद करतायत. त्या पूर्वार्धावर चिंतन करतायत गोविंदबुवा, ज्यांची वाणी गंगेसारखी पवित्र, अत्यंत ओघवती वाणी आहे. सुंदर चिंतन सांगतायत. पूर्वार्ध गोविंद पंतांनी सांगितला आणि उत्तरार्ध महाराज बाहेर बसून विशद करतात. महाराज बाहेर बसून सांगतात. जेव्हा महाराजांनी बाहेरून उत्तरार्धाचा अर्थ त्या ठिकाणी सांगितला तेव्हा गोविंद पंतही त्या ठिकाणी, त्यांनाही आश्चर्य वाटला. तेही दचकले की या श्लोकाचा उत्तरार्ध नेमका सांगितला कोण. पुढे बसणारे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना त्या ठिकाणी गोविंदभावांनी सांगितलं की बाबा, ज्यांनी कोणी या श्लोकाचा उत्तरार्ध सांगितला त्या महात्म्याला या मंदिरामध्ये आतमध्ये त्या ठिकाणी घेऊन या, मला त्यांचं दर्शन करायचं. बंकटलाल, पितांबर आणि अनेक श्रोते महाराजांना मंदिरामध्ये येण्यासाठी विनू लागले, पण महाराज जागचे हलायला तयार नाही. शेवटी गोविंदबुवा स्वतः त्या मंदिराच्या बाहेर आले. महाराजांना विनंती केली की महाराज, अहो आतमध्ये चला. आणि गोविंदबुवांनी महाराजांना पाहिल्याबरोबर ओळखलं. भक्त जसा भक्ताला ओळखतो. काही तुकाळ म्हणे, अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळो संतांचा महिमा, तो बहु दुर्गम शाब्दिकाची काम नाही. संताला संतच ओळखू शकतात, तसं भक्ताला भक्तच ओळखू शकतात. गोविंदबुवांनी पाहिल्याबरोबर ओळखलं की हा योगी सामान्य नाही, कोणीतरी साधू असला पाहिजे. आणि गोविंदबुवा म्हटले की महाराज, तुम्ही साक्षात शंकर, तुम्ही साक्षात त्या ठिकाणी शंकर आहात. इथं बाहेर बसणं बरं नाही. चला आतमध्ये त्या ठिकाणी चला. तुमच्या दर्शनानं आतापर्यंत जेवढी कीर्तन मी केली त्या कीर्तनाची फलप्राप्ती भगवंतानी मला करून दिली. त्यामुळे आत बसू नका, बाहेर बसू नका, आतमध्ये चला. त्यावेळेस महाराज गोविंदबुवाला बोलले. गोविंदबुवाला म्हटले की महाराज, या गोविंदबुवा, तुम्ही या वराड प्रांतातले प्रसिद्ध कीर्तनकार आहात. लोक तुमच्या वाक्याचा मान ठेवतात आणि लोक जसं तुमच्या वाक्याचा मान ठेवतात तसं तुम्हीही तुमच्या वागण्यामध्ये एक वाक्यता ठेवली पाहिजे. संत त्यालाच म्हणतात ज्याचं बोलणं, वागणं आणि राहणं एक राहतं. ठीक आहे. मनसी एकम वचसी एकम कार्यम एकम दुरात्मना असं म्हटलेलं आहे. मनसी अन्यत वचसी अन्यत कार्यम अन्यत दुरात्मना, मनसी एकम वचसी एकम कार्यम एकम महात्मना असा श्लोक आहे. थोडासा श्लोक चुकला होता. मनसी एकम वचसी एकम कार्यम एकम महात्मना असं म्हटलेलं आहे की जो म्हणतो एक, बोलतो एक, करतो एक, त्याच्या सगळ्या क्रिया एकच असतात, त्याला संत म्हणतात. आणि दुर्जन त्याला म्हणतात जो मनसी अन्यत वचसी अन्यत कार्यम अन्यत दुरात्मना, जो म्हणतो एक, करतो एक, बोलतो एक, राहतो एक, त्याला दुर्जन म्हणतात. त्यामुळे महाराज गोविंद बुवाला म्हणतात की बाबा, तुझ्या वागण्यात आणि बोलण्यात त्या ठिकाणी साधर्म्य ठेव, वेगळी ठेवू नको. जे जसं बोलतो तसं त्या ठिकाणी वाग. तू आता सांगितलं की ईश्वर सगळ्या जगात व्यापलेला आहे, मग ईश्वर जर सर्वत्र आहे तर आत बाहेर काय आलं.
मला कशाला म्हणतो की आतमध्ये चला? महाराजांनी गोविंदबुवाला म्हटलं. गोविंदबुवांनी त्या ठिकाणी गोविंदबुवाला महाराजांनी उपदेश केल्याच्या नंतर महाराज तिथून निघून गेले. गोविंदबुवांनी सगळ्या शेगावकराला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा, तुमचं परम भाग्य महान योगी तुमच्या या गावाला त्यानं त्या ठिकाणी पाय लावलेले आहेत. या योग्याला जपा, हे सांगते तसं वागा. गोविंदबुवांनी सांगितलं. पुढे महाराज निघून गेले. बंकटलाल आणि पितांबर दोघही आपापल्या घरी आले. बंकटलाल घरी आल्याच्या नंतर मोठ्या आनंदानं त्यांना आपलं सगळं वृत्त आपले वडिला पिता भवानीरामाला सांगितलं. भवानीरामालाही मोठा आनंद वाटला आणि एक इच्छा त्यानं प्रकट केली. बंकटलालानं त्यांना सांगितलं की बाबा, तुमची जर आज्ञा असेल तर मी महाराजांना घरी आणायचं म्हणतोय. आता भवानीराम हे सात्विक वृत्तीचे होते. त्यांनी सांगितलं की बाबा, तुझी जर इच्छा आहे तर महाराजांना त्या ठिकाणी घेऊन ये. आणि वडिलांची परवानगी मिळाली. अत्यंत आनंद वाटला बंकटलालाला. आणि बंकटलाल महाराजांना शोधण्यासाठी निघाला. संध्याकाळची वेळ झालेली, सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि बंकटलाल महाराजांना शोधण्यासाठी निघाला. शोधत शोधत माणिक चौकात आला, जिथं अनेक प्रकारचे गुरंढोरं त्या ठिकाणी एका जागी जमा झालेले आहेत आणि त्याच्या मध्ये कोणीतरी बसलेलं आहे. जसा गोकुळात भगवान कृष्ण बासरी वाजायचा आणि जवळपास सगळ्या गायी वासर त्या ठिकाणी बसायचे, तसं मध्ये कोणीतरी बसलेलं आहे. चौकून गायी वासर बसलेले आहेत. जवळ जाऊन बंकटलाल पाहतो तर तेच समर्थ आहेत ज्यांना आपण शोधतोय. मोठा आनंद वाटला बंकटलालाला. बंकटलाल समर्थाजवळ गेला आणि समर्थाला म्हटला की महाराज, माझी एक इच्छा आहे. भक्ताने इच्छा केली ती त्या ठिकाणी आपल्या स्वामीनं संतानं ती पूर्ण केली पाहिजेत. माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्या घरी यावं, मला आपलं पूजन करायचं. महाराजांनी तो बंकटलालाचा आग्रह मोडला नाही आणि महाराज बंकटलालाच्या घरी आले. प्रदोष काल हे, सायंकाळची वेळ आहे आणि महाराज जणू शंकराचा रूप घेऊन त्या बंकटलालाच्या सदनात येतात, त्याच्या घरी येतात. आणि घरी आल्याच्या नंतर दोघही बाप लेक भवानीराम आणि बंकटलाल महाराजांची पूजा करतात. अनेक प्रकारचे लोक महाराजांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. पण भवानीराम विचार करतात की प्रदोष काल आहे, संध्याकाळची वेळ आणि स्वयंपाकासाठी आता भरपूर वेळ. आणि या वेळेस महाराज जर कदाचित आपल्या घरचं जेवण करून भोजन न करता गेले तर आपल्याला दोष लागेल. भगवान शंकराच्या रूपानं प्रदोषकाली महाराज आपल्या घरात आगमन महाराजांचं झालेलं आहे आणि या वेळेत महाराज जर परत गेले काहीच न ग्रहण करता तर आपल्याला दोष लागल, पाप लागल. आता काय करावं त्यांना काही कळत नव्हतं. शेवटी त्यांना विचार केला की आपल्या अंतकरणात भाव आहे, भक्ती आहे, म्हणून दुपारी उरलेल्या ज्या पुऱ्या आहेत, बनवलेल्या पुऱ्या, त्याच पुऱ्या एका तबकात, एका वाटीत महाराजांच्या समोर त्या ठिकाणी ठेवल्या. त्यांनी विचार केला की आपला भाव आहे, आपली भक्ती आहे. महाराज भक्तीचे भुकेले. भावे विद्यते देहो तस्मात भावही कारण, असं म्हटलेलं आहे की संताला आणि देवाला भाव लागतो, बाकी काही लागत नाही. आणि ते तबक त्या ठिकाणी महाराजांच्या समोर ठेवलेलं आहे. अनेक प्रकारचे मोदक, लाडू, नैवेद्य, अनेक प्रकारचे पंचपक्वानाचे नैवेद्य त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि ते सगळं भोजन, सगळे पंचपक्वान महाराजांनी ग्रहण केले आणि महाराजांनी रात्रभर तिथंच मुक्काम केलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि महाराजांचं मंगल स्नान करायचं ठरवलं बंकटलालानं. आणि त्या मंगल स्नानासाठी 100 उष्णोदकाच्या घागरी म्हणजे गरम पाण्याच्या घागरी बोलवण्यात आल्या. बंकटलालाच्या घरी कशाची कमतरता नाही, धनधान्य संपन्नता आहे. 100 घागरी त्यानं त्या ठिकाणी बोलवल्या. अनेक प्रकारच्या स्त्रिया महाराजांची आंघोळ घालण्यासाठी हे कोणी साबण लावते, कोणी शिकिकाई लावते, कोणी तेल अंगाला चोपडते, कोणी पाणी ओतते. अशा प्रकारचं मंगल स्नान महाराजांचं चाललेलं आहे. आणि ते मंगल स्नान त्या ठिकाणी आटपलं. महाराजांना गादीवर बसवण्यात आलं
वस्त्र त्या ठिकाणी घालण्यात आले. महाराज त्या ठिकाणी बसले. पूजा महाराजांची केल्याच्या नंतर महाराजांना पंचपक्वान्नाचं जेवण वाढण्यात आलेलं आहे. अनेक लोकांनी अनेक प्रकारचे मनात नवस करून महाराजापुढे ते पंचपक्वान्नाचं जेवण ठेवलेलं आहे. महाराजांनी त्यातलं जेवण काही ग्रहण केलेलं आहे. सगळ्यांनी जेवण ग्रहण केलं. सगळ्याचा मनोरथ पूर्ण केला. फक्त एकाचा मनोरथ राहिला. त्याचं नाव आहे इच्छाराम शेठजी, जो बंकटलालाचा चुलत भाऊ आहे. त्यानं विचार केला की सोमवारचा दिवसही आपण भगवान शंकराचे भक्त होतो आणि प्रत्यक्ष समर्थाच्या रूपानं भगवान शंकरच आपल्या घरी आलेले आहे आणि आपल्याला उपवास सुद्धा आहे. जर आपण बनवलेलं भोजन महाराजांनी ग्रहण केलं तर आपणही त्या ठिकाणी पारणं सोडू. जशी महाराजांनी सगळ्याची इच्छा पूर्ण केली तशी माझी इच्छा निश्चित पूर्ण करते. इच्छाराम शेठजीच्या अंतकरणात इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांना असं म्हणतात की 4 माणसाचं अन्न घेऊन तो महाराजांसमोर आला. महाराजांना जीव घालण्यासाठी अनेक प्रकारचे पंचपक्वान्न त्यांना आणलेले आणि त्यांनी महाराजाला विनंती केली की महाराज, तुम्ही सगळ्या भक्ताचे संकल्प मनोरथ पूर्ण केले, सगळ्यांची इच्छा पूर्ण केली, पण माझी राहिली. मला माहित आहे की दुपारची वेळ झालेली आहे, तुम्ही अन्न ग्रहण केलेलं आहे, पण तरी सुद्धा मी अत्यंत प्रेमाने हा नैवेद्य तुमच्यासाठी आणलेला आहे. जर तुम्ही हे ग्रहण केलं नाही तर मीही जेवणार नाही. त्यामुळे हे अन्न त्या ठिकाणी तुम्ही ग्रहण करा. आज सोमवारचा दिवस आहे. मी भगवान शंकराचा भक्त आहे आणि तुमच्या रूपाने भगवान शंकर माझ्या घरी आलेला आहे. त्यामुळे माझी एवढी इच्छा पूर्ण करा आणि हे अन्न ग्रहण करा. महाराजांना आग्रह त्यानं केला आणि अति आग्रह केल्याचा परिणाम काय होतो की महाराजांनी या लीलेतून जगाला दाखवले. महाराजांनी ते अन्न पाहिल्याच्या नंतर महाराज स्वतःशीच बोलले, स्वतःशीच म्हटले की बाबा घे खाऊन, आता तू एवढा आगोरी आहेस, तुला सारखं त्या ठिकाणी खावं वाटतं तर खाय, आता हे 4 माणसाचं अन्न आहे. स्वतःशीच महाराज बोलले आणि महाराजांनी ते सगळं अन्न भराभर खाऊन टाकलं. लिंबू आणि काहीच म्हणजे त्या ताटावर शिल्लक ठेवलं नाही, काहीच शिल्लक ठेवलं. तिथं पाहणार तिथं जे लोक होते त्यांनी सगळ्यांनी तो प्रकार त्या ठिकाणी पाहिला आणि सगळं अन्न खाल्ल्याच्या नंतर पुढं काय झालं. शास्त्र सांगते की कुठल्याही गोष्टीचा आग्रह चांगला नाही, अति सर्वत्र वर्जय असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. रामदास स्वामीचं त्या ठिकाणी वाक्य आहे. रामदास स्वामी त्या ठिकाणी वर्णन करतात की अति माणसाने केल्याच्या नंतर काय होतं. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे असं म्हटलेलं. आणि महाराजांनी ते 4 माणसाचं अन्न ग्रहण केलं, नंतर उलटी केली, सगळं अन्न खाली त्या ठिकाणी टाकून केलं. ही महाराजांची लीला आहे. म्हणून शास्त्र म्हणते अति सर्वत्र वर्जय. नंतर महाराजांना परत स्नान घालण्यात आलं आणि परत आपल्या त्या गादीवर बसवण्यात आलं. आता याच्या नंतरचं जे चरित्र आहे ते पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहू. आपण या चरित्राच्या माध्यमातून अवलिया सद्गुरू गजानन महाराजांच्या चरित्रावर बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जय गजानन.